म्हणून पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या सर्वांच्या बरोबर चर्चा करत असताना जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, जयंत पाटील आमचे नेते आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतो, समन्वय करून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की काही बदल हे करणं गरजेचं असतं, कारण नवीन संधी मिळाली की माणूस जोमाने काम करतो. त्यामध्ये कोणा अन्याय करतोय अशी भूमिका कधी कोणी घेऊ नये आणि मला वाटतं तशी आमच्याकडची कोणी तशी भूमिका घेत नाही. फक्त बदल करणं गरजेचं आहे, कारण पक्ष आता आक्रमकतेने पक्ष आता त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फिरणारे पदाधिकारी नियुक्त करून काम करण्याची भूमिका घेतली तर तो पक्ष चालेल. म्हणून काही बदल करण्याचा निर्णय 100% आम्ही घेतोय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे सुद्धा कान टोचले आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या शेजारी असताना बाजूच्या व्यक्तींनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं किंवा दमदाटी करणं हे योग्य नाही. या गोष्टीची शिकवण आता आमच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य. मी मगाशी त्याच गोष्टीचा उल्लेख केला की ज्यावेळेला एखादा प्रमुख व्यक्ती बसलेला असतो, त्यामध्ये सुनेत्रा वहिनी असतील तर त्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्टेटमेंट केलं. मागच्या वेळेला 2 वेळा असाच प्रकार झालेला आहे. खरा हा विषय माझा नाहीये, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आहे. त्यावेळेला असंच झालं की त्यांनी निर्णय घेण्याच्या ऐवजी बाकीचे लोक पुढे येऊन हे करायला लागले. त्यामुळे आपल्या नेत्याची असलेली उंची किंवा आपल्या नेत्याचे असलेलं पद राखण्याचा प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घेतले पाहिजे. सुनील तटकरे म्हणाले त्या विषयावरच मी विनंती करणार होतो सगळ्यांना की आपण आपल्या प्रमुख असलेल्या नेत्यांनी काय तिथं असेल तर मीडियाच्या समोर तरी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे सुनील तटकरे बोलले की मी त्यांना मानत होतो आणि हे जर घेतलं तर टीका करायला कोणाला संधी मिळणार नाही. सर, संजय काकडे आहेत. संजय काकडेंनी खरं तर शरद पवारांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. ते म्हणतात की तुमच्या सुनेवरती खरं तर ही वैयक्तिक पातळीवरची ही सगळी टीका होते आणि तरी देखील तुम्ही मूग गप्प गिळून खरं तर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये बसलेला आहात, त्या संदर्भात एक वक्तव्य सुद्धा सादर करत नाही, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला. असं म्हणणं आहे आज तुमच्या सुनेबद्दल बोलले, काँग्रेसमध्ये जाऊन तुमच्या मुलीबद्दल देखील बोलू शकता, त्यामुळं सावध व्हायची वेळ आली. काँग्रेसची साथ सोडा तुम्ही. नाही, आता संजय काकडेंनी काय स्टेटमेंट करावं, त्यांनी काय प्रेम दाखवावं, काय नाही करावं तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पवार साहेबांना उपदेश देण्याऐवजी पवार साहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे. पवार साहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे. मला वाटतं की संजय काकडेंनी पवार साहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो, पण मी पवार साहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संजय काकडेंनी पवार साहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल. त्यामुळे पवार साहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आवाहन करू नये. अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या संदर्भात सातत्यानं खरं तर ही जो तपास आहे तो सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षाकडनं होते, परंतु तरी देखील सत्तेतल्या पक्षाचं सत्तेतल्या व्यक्तीकडनं ऐकलं जात नाही आणि सत्तेतला पक्ष मात्र गुंगीगुडिया अशी टीका केल्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या एका महत्वाच्या पक्षावर काँग्रेसवर मात्र आंदोलनं करताना पाहायला मिळतोय, वेगवेगळी वक्तव्य करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना न्याय देण्यात त्यांचा पक्ष विसरला गेलाय का? नाही, ती भूमिका मांडण्याचं काम रोहित पवारांनी आम्ही आमचा पक्ष करतो आहे. परंतु आवाज उठवल्यानंतर सुद्धा मी आजही मागे सुद्धा म्हणालो होतो की जर आपण बघा की एखाद्या गोष्टीची लगेच जलद गतीने कारवाई होते, म्हणजे नीटचा पेपर फुटला की लगेच त्याच्यावर कारवाई करून लगेच त्या ठिकाणी एसआयटी नेमणूक करायची, त्याप्रमाणे चौकशी करायची आणि त्याप्रमाणे कारवाई करायची, कायदा मंजूर केला जातो. पण गेले 7 महिने झाले अजितदादांसारखं नेतृत्व केलं, आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हावर अद्यापही कोणी बोलत नाही. अजूनही त्याचा अहवाल अजून बाहेर आलेला नाही. मागच्या अधिवेशनामध्ये अमेझॉन ग्रेट फ्रीडम से पक्षामध्ये बदल करण्याची गरज आहे शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्याऐवजी इतर नेतेच पुढाकार घेतात अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे. पक्षामध्ये नवीन फळी तयार करणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत यापूर्वी देखील 2दा असं घडलेलं आहे असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या देखील रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नाही, आता
शेवटी कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचा हा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या महायुतीमधल्या असलेल्या पक्षांचा आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांनी त्यांना काय आव्हान केलं आणि काय नाही केलं त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आज राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. काय भेटीमागचं कारण असावं आपल्याला काही कल्पना आहे? पवार साहेबांना भेटायला बरेच जण जातात, सदिच्छा भेट घेतात, आशीर्वाद घेतात, मार्गदर्शन घेतात. अमोल मिटकरी सुद्धा मला वाटतं की पवार साहेबांवर फार प्रेम करणारा पदाधिकारी आहे आणि त्यांनी जर सदिच्छा भेट घेतली असेल तर मला वाटतं त्याचा आनंद आहे. वेलकम कराल का त्यांना तुम्ही? वेलकम वेलकम वेलकम. पक्षात पुन्हा आले तर त्यांचं स्वागत असेल का? असं आहे की आल्यानंतर त्याच्यावर चर्चा केलेली बरी. मला वाटतं आता त्याच्या प्रकारची चर्चा नसेल तर मी त्यांना कोणाकोणाला वेलकम करायचा